हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवूया काळ्या चण्याची भाजी. तर मी कुकरमध्ये काळे चणे भिजवलेले टाकले, मीठ टाकलं, तेल टाकलं, 2-3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवलं. इकडं पीठ चाळून घेतलं, मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं आणि छान असं मळून घेतलं. परत तेल लावून मळून घेतलं आणि 5 मिनटं झाकून ठेवलं. पीठ भिजल्यानंतर पोळ्या करायला घेतल्या. तोपर्यंत आपले काळे चणे छान असे शिजत होते कुकरमध्ये. मला अर्ध्या पुऱ्या बनवायच्या होत्या आणि अर्ध्या पोळ्या. तर मी पोळ्या बनवून घेतल्या थोड्या. आणि तुम्ही बघू शकता इकडं माझ्या मुलीची मस्ती. कुची मंदिरातले देव काढून त्यांच्यासोबत खेळत होती आणि इकडं देविका भांडे घेऊन जात होती. मग कांदा, टमाटर, लसूण भाजून घेतला छान. मिक्सरमधून त्यांचं वाटण बनवलं. इकडं पुऱ्या बनवून घेतल्या आणि तेल गरम झाल्यावर लगेच छान तळून घेतल्या, गोल्डन होईपर्यंत तळल्या. बघू शकता आपल्या पुऱ्या किती टम छान अशा फुगलेल्या आहेत. मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि एक शेवटची मी तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजे लाटून दाखवते. साईज जास्ती जाड नाही करायची आणि पातळही नाही करायची. तर मग बघू शकता आपली पुरी छान अशी टम फुगलेली आहे. मग मी त्याच कढईमध्ये भाजीची तयारी केली. फोडणीची मोहऱ्या टाकल्या, जिरे टाकले, वाटण टाकलं, हलवून घेतलं. मसाला टाकले, धने पावडर, लाल तिखट, चणा मसाला, कांदा लसूण मसाला, हळद. मग चणे टाकले, थोडंसं पाणी टाकलं, कोथिंबीर टाकली वरून छान असं. तर अशा प्रकारे आपले चण्याची भाजी पुरी रेडी आहे. तर मी आज कोशिंबीर बनवली होती, ती रेसिपी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही बघू शकता. मग आम्ही जेवण केले. मी रात्रीचे भांडे घासून ठेवते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.